यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत। त्यांनी मागील 3 विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून विजय मिळवलाय। त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्यमध्ये नेत्यांचा डोळा आहे। 2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीमध्ये शहर मध्यमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या MIM पक्षाला सर्वाधिक जास्त अपेक्षा आहेत। जर प्रणिती शिंदे या खासदार झाल्या तर शहर मध्यमधून यंदा MIM पक्षाचा आमदार निश्चित होईल अशी अपेक्षा MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे। त्यासाठी ताई बस खासदार होनी चाहिए अशी चर्चा यापूर्वी अनेक वेळा MIMच्या नेत्यांमधून ऐकण्यास मिळाली। MIM पक्ष महाराष्ट्रातील काही जागा लढवणार आहे, त्यामध्ये सोलापूरचाही समावेश असल्याचं समजतंय। देशातील एकूणच वातावरण पाहता सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2 ते 2.5 लाख मतदार असणारा मुस्लिम समाज यंदा कुणाच्या पाठीशी उभा राहतोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। जर MIM पक्षानं उमेदवार दिला तर निश्चितच मतविभाजन झाल्याशिवाय राहणार नाही। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।